उद्याच्याला TETचा म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर होता आणि त्याचे परिणाम म्हणजे तुम्हाला माहिती आहे आत्ता नीटचा पेपर फुटला बघा. नीट परीक्षेचा पेपर फुटला. त्यामधून जवळजवळ 18 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. मला असं वाटतंय ह्या यंत्रणेला, ह्या इथल्या व्यवस्थेला आता बहुतेक शिक्षकांनी या परीक्षेचे पेपर म्हणजे परीक्षेसाठी ॲप्लाय केला होता. त्यांची उद्या परीक्षा होती. ह्या व्यवस्थेला, या शिक्षकांना मारायचं आहे का काय? असं काय करायचं आहे का? कारण सगळा ताण त्या शिक्षकावर आहे. विद्यार्थ्याची गुणवत्ता नाही म्हणून सगळे ओरडत आहेत. सगळं काय होतं आहे आणि अशामध्ये पुन्हा तयारी करून हा पेपर फुटला तर निश्चित पद्धतीने शिक्षकांच्या मानसिकतेवर किंवा जे परीक्षार्थी आहेत त्यांच्या मानसिकतेवर वाईट परिणाम होणार आहे असं मला वाटतं. तुम्ही कशी तयारी केली होती यासाठी? सर आम्ही म्हणजे वेगवेगळे ॲप आहेत, जसं इग्नाईट अकॅडमी आहे. या ॲपच्या माध्यमातून आम्ही तयारी केली होती. तसेच वेगवेगळे स्पर्धा परीक्षेचे पुस्तकं आहेत त्या माध्यमातून आणि जो काय अभ्यासक्रम आहे त्याचं वाचन करून आम्ही तयारी केलेली होती. आता हा पेपर फुटला आहे, त्याचा परिणाम तुमच्यावरती काय होऊ शकतो असं? एक तर ज्यावेळेस ही बातमी ऐकली की असं झालेलं आहे, पेपर रद्द झालेला आहे, की म्हणजे एक शॉकिंग आहे की धक्का बसल्यासारखंच झालं. असं कसं काय शक्य आहे? आपण तयारी करतो, सगळं काही नियोजन करतो आणि एकदम पेपर रद्द होतो. सगळे फुटाफुटीच, काहीही झालं की फोडाफुटीच. आमचा काय दोष आहे याच्यामध्ये? असं काय तुमच्या यंत्रणा तुम्ही काय नीट नाही वापरत असं मला वाटलं आणि दुःख झालं थोडं. काय करणार? दुःख, हळहळ. या पलीकडे सामान्य नागरिकाचं काहीच नाही हातामध्ये असं मला वाटतं आणि दुःख वाटलं. ह्याच्या पलीकडे काय करणार सर आपण? नाव सांगा तुमचं. माझं नाव श्रीकृष्ण ओबाळे, मी शिक्षक आहे सर.